ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री परमात्मने नमः। हा गा मार्ग दुवाड होई तरी निसरतील पायी, ही तेची खांडणी आहे मार्गापराधे। हे अर्जुना, मार्ग वाईट असला तरी पायच तो कसा तरी चालून जातील। मार्गाच्या दोषामुळे पायच तोडायचे असतात काय? भुकेली यापुढे अन्नू हो का भलतेशे उन्नू, तरी बुद्धी न घेता लंघनू भाने पाप राहिल्या। अत्यंत भूक लागल्यामुळे ताटभर ठेवलेले अन्न अत्यंत ऊन असले तरी थोडा बुद्धीने विचार करून ते घेतले नाही व रागाने लाथाडले तर तो भुकेलेला माणूस उपाशीच राहतो। तैसा कर्माचा बाध कर्मे निस्तरजे करीतेनी वर्मे, हे तामसनेने भ्रमे माजविला। याप्रमाणे कर्म करूनही कर्म बंधनकारक होणार नाही अशी जी कर्म करण्याची मार्मिक हातोटी जे कौशल्य आहे ते अज्ञानाने आणि भ्रमाने माजलेला तामस पुरुष जाणत नसतो। की स्वभावे आले विभागा, ते कर्माची ओसंडी पैगा, तरी झणे आतळा त्यागा तामसातया। जे कर्म प्रकृती स्वभावानुसार आपल्या वाट्याला आलेले आहे त्या कर्माचा जो त्याग करतो त्याचा तो त्याग तामस त्याग आहे। अशा तामस त्यागाचा तू स्वतःला स्पर्श सुद्धा होऊ देऊ नकोस। दुःख मित्ते वयत कर्म काय क्लेश भयात त्यजेत, सकृत्वा राजसं त्यागं नैव त्याग फलं लभेत। शरीराच्या दुःखाच्या भयाने कर्म हे दुःखदायक आहे असे वाटून कर्माचा त्याग करणे याला राजस त्याग असे म्हणतात। या राजस त्यागाने खऱ्या सात्विक त्यागाचे फळ मिळत नाही। अथवा स्वाधिकार बुझे आपले विहितही सुझे, परी करतया उपजे निबरपणा। अथवा नित्य विहित कर्म आपला अधिकार कायम ठेवणारे आहे हे तो जाणतो आणि ते आपल्याला विहितच आहे असेही जाणतो, परंतु कर्म करण्याकडे मन वळतच नाही किंवा ते कर्म करावेसे त्याला वाटत नाही। जे कर्माची ऐलीकडे नाविक दिशे दुवाडे, जे वाटे वेळ जडू शिदोरी जैसे। ज्याप्रमाणे शिदोरी वाटेने घेऊन जाताना जड वाटते त्याप्रमाणेच कर्म करतेवेळी शरीराला प्रारंभिक क्षणभर दुःखदायक वाटत असते। जैसा निंब जिभे कडवटू हिरडा पाहिले तुरटू, तैसा कर्माईल सेवटू खनवाळा होयो। जसा रोग निवारणासाठी घेतलेला निंब सुरुवातीला कडू वाटतो तसेच हिरडा सुरुवातीला तुरट वाटतो, त्याप्रमाणे कर्माची सुरुवातच फक्त प्रथम कठीण वाटत असते। का धेनू दुवाड शिंगू सेवंती अडव अंगू, भोजन सुख महागू पाक करिता। गायीचे शिंगच फक्त भीतीदायक असते। काटेरी शेवंतीचा आडवा भाग काट्यामुळे प्रथमतः तापदायक होतो किंवा भोजनाचे सुख होते, पण त्याकरता कराव्या लागणाऱ्या स्वयंपाकाचा त्रास मात्र सहन करावा लागतो। तैसे पुढत पुढती कर्म आरंभीच ते विषम, म्हणून तो ते श्रम करिता माणी। नित्य नैमित्तिक कर्मे वारंवार करताना प्रारंभीच त्रासदायक वाटत असतात, म्हणून मनुष्याला ती कर्मे करण्याचे श्रम वाटतात। एरवी विहितत्वे मांडी परी घालिता सुरवाडी, तेथ पोळलायसी सांडी आदरली। नाहीतर हा राजस त्याग करता नित्य नैमित्तिक कर्मे शास्त्राने सांगितलेले आहेत असे प्रतिपादन करतोच, पण ते कर्म करीत असताना क्लेश झाले म्हणजे थोडेसे कष्ट पडले की मध्येच अग्नीने भाजल्याप्रमाणे ते सोडून देतो। म्हणे वस्तू देहासारखी आली भवती भागी विषयी,
माझा चुका कर्माधिकी पापी आजैसा. राजेश त्याग करता मनामध्ये म्हणतो की मोठ्या भाग्याने हा मनुष्य देह प्राप्त झालेला असताना पापभोग भोगणाऱ्या दुर्दैवी मनुष्याप्रमाणे कर्माधिक करण्याचे कष्ट या देहाला देऊन या देहाचा छळ का बरे करावा. केले कर्मी जे द्यावे ते धने मज व्हावे, हाजी भोगू ना बरवे हातीचे भोगू. केलेल्या कर्माचे फळ पुढे ते कदाचित मला मिळणारही नाही. मग आजच जे भोग प्राप्त झालेले आहेत ते भोगून घेणे बरे नाही काय. म्हणजे आज जे काही आपल्याला सुख प्राप्त झालंय त्या सुखाचा आनंदाने आस्वाद का बरे घेऊ नये. ऐसा शरीराची क्लेशा भेने कर्मे विरेशा, सांडी तो परेसा राजस त्यागो. याप्रमाणे कर्मे करीत असताना शरीराला होणाऱ्या क्लेशाच्या भीतीने कर्म सोडून देणे याला हे वीरश्रेष्ठ अर्जुना राजस त्याग असे म्हणतात. हे रवी तेथई कर्म सांडे, परीतया त्याग फळ न जोडे, जैसे उतले आगी पडे ते न लगेची होमा. तापायला ठेवलेलं दूध ते जर उतू गेलं तर त्या उतू गेलेल्या दुधाचा होम झाला असे ज्याप्रमाणे समजता येत नाही त्याप्रमाणेच या ठिकाणी वास्तविक पाहता कर्माच्या राजस त्यागामध्ये कर्म सुटले जाते पण त्याला सात्विक त्यागाचे फळ मिळत नाही. का बुडोनी प्राण गेले ते अर्थोदकी निमाले, हे मनोनये झाले दुर्मरणची. किंवा देहाच्या अर्ध्या इतक्या गंगेच्या पाण्यामध्ये अकस्मात बुडणाऱ्याला अर्धोदकी मेले असे म्हणता येत नाही, त्याचे ते दुर्मरणच असते. तैसे देहाचे लोभे, जेने कर्मा पाणी शुभे, तेने शासन लभे त्यागाचे फळ. त्याप्रमाणेच कर्म करण्याचे दुःख देहाला होऊ नये म्हणून जो कर्मावरच पाणी सोडतो म्हणजे कर्म सोडून देतो त्याला खरोखरच त्यागाचे फळ मिळत नाही. किंबहुना पुले जै ज्ञान होय उदयाले, जै नक्षत्राचे पाहले गिळी जैसे. अर्जुना, ज्याप्रमाणे पहाट झाल्याबरोबर सर्व नक्षत्रे किंवा नक्षत्राचा प्रकाश नाहीच होऊन एक सूर्याचाच प्रकाश शिल्लक राहतो त्याप्रमाणेच आत्मस्वरूपाचे ज्ञान झाल्याबरोबर कारणासह संपूर्ण क्रिया नाहीशा होऊन एक आत्मसत्ताच प्रतीयास येते. तैसास कारण क्रिया हरपती धनंजया, तो कर्म त्याग या मोक्ष फळाशी. मोक्ष रूपाने खरा फलत्याग फळास येतो ते मोक्ष फळ. ते मोक्ष फळ ज्ञाना त्यागिया नाही अर्जुना, म्हणून जो त्याग न माना राजसूतो. जे मोक्ष फळ आहे त्यागाचा योग्य अर्थ न समजणाऱ्या अज्ञानाला ते मिळत नाही म्हणून त्याला खरा त्याग म्हणू नये, तो राजस त्याग होय. तरी कोणी पायथ त्यागे ते मोक्ष फळ घर घे, हेही ऐक प्रसंगी बोली गेलो. तरी कोणत्या त्यागाच्या योगाने मोक्षफळ स्वतःहून घरी चालत येते हाही अकस्मात प्रसंग प्राप्त झालेला आहे म्हणून सांगतो, तो ऐक. कार्यमुक्ते कर्म नियतम क्रियते अर्जुनो, संगम त्यक्त्वा फलं चैव स त्यागो सात्विको मतः. हे अर्जुना, नियत कर्म केले पाहिजे म्हणून जे त्याची आसक्ती व त्याच्या फळाची आशा सोडून केले जाते तो त्याग सात्विक त्याग म्हटला जातो. तरी स्वाधिकाराचे नावे जे वाटी आले स्वभावे, ते आचरे विधी गौरवे श्रंगारोणी. आपल्या अधिकाराला धरून जे कर्म नित्य केले पाहिजे असे शास्त्राने सांगितलेले असेल तेच कर्म शास्त्राने सांगितलेल्या विधीच्या ठिकाणी अत्यंत आदर दाखवून त्याप्रमाणेच जो आचरण करतो. परी हे मी करीत असे ऐसा आठवते जी मानसे, तैसेची पाणी दे आशे फळाची. पण मी हे कर्म करीत आहे अशी त्याच्या मनामध्ये आठवण सुद्धा असत नाही आणि तो त्या कर्माच्या फळाच्या आशेवर
पूर्णपणे पाणी सोडतो. वै अवज्ञानी कामना मातेच्या ठाई अर्जुना, केली या दोन्ही पतना कारण होती. अर्जुना, ज्याप्रमाणे मातेची आज्ञा न पाळणे किंवा तिच्या भोगाची इच्छा करणे या दोन्ही गोष्टी मनुष्याच्या पतनाला कारणीभूत होतात, तरी दोन्ही ते जावी मग माताची ते भजावी, वासुनी मुखा लागी वाळावी गायची सगळी. म्हणून या दोन्ही गोष्टी टाकून देऊन आईला नेहमी सदा सर्वदा पूज्य मानावे, नाहीतर गाय एका मुखाच्या ठिकाणी अपवित्र म्हणून संपूर्ण गायच वाळीत टाकावी असे कधी होऊ शकेल काय? आवडती ही फळी असारी साली आठवडी, त्यासाठी अवघडी फळाचे कोणी. आवडलेल्या फळांची साल आणि आठवडी हे भाग फेकून द्यायचे असतात, पण तेवढ्या दोषामुळे फळे खाणे कोण टाकून देतो काय? तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफळाचा आस्वादू, या दोहीचे नाव बंधू कर्माचा की. त्याप्रमाणेच कर्तृत्वाचा मध म्हणजे मी कर्म करतो असा अभिमान आणि कर्मफळाचा आस्वाद म्हणजे केलेल्या कर्माने प्राप्त होणाऱ्या फळाची इच्छा, या दोन्ही गोष्टींनाच कर्माचा बंध असे म्हणतात. तरी या दोहीच्या विखी जैसा बाप नातळे लेकी, तैसा हो न शके दुःखी विहिता क्रिया. ज्याप्रमाणे वडील आपल्या कन्येच्या ठिकाणी भोग वासना सोडून देऊन तिच्या केवळ पालनरूप क्रियेने दुःखी होत नाही, त्याप्रमाणेच शास्त्राने सांगितलेल्या विहित क्रिया करीत असताना कर्माचा अभिमान आणि त्याच्या फळाची इच्छा या दोन्ही गोष्टीविषयी पूर्णपणे निरीच्छ राहून नित्य क्रिया करायच्या म्हणून केल्या असता तो कधी दुःखी होत नाही. हा तू त्याग तरुवरू जोगा मोक्ष फळे थोरू, सात्विक ऐसा डगरू याशी जगी. जो मोक्षरूप फळांनी बहरून येतो तो हा त्यागरूप श्रेष्ठ वृक्ष होय, याचीच जगात सात्विक त्याग म्हणून प्रसिद्धी आहे. हाता जाळुनी बीज जैसे झाडा की जे निर्वंशी, फळ त्यागुनी कर्म तैसे तेजले जनी. ज्याप्रमाणे जर बीजच जाळले तर झाडाचा पूर्णपणे निर्वंश होतो, त्याप्रमाणे ज्याने कर्माच्या फळाचा पूर्णपणे त्याग करून कर्माचा त्याग केलेला असतो, तया लागत खेऊ परिसी धातूची गंधी काळी माझैसी, जाती रजतमे तैसी तुटली दोन्ही. ज्याप्रमाणे परिसाचा लोखंडाला स्पर्श झाल्याबरोबर लोखंडाचा गंज आणि काळेपणा निघून जातो, त्याप्रमाणेच सात्विक त्याग जर साधला तर रजतम हे दोन्ही गुण नाहीसे होऊन जातात. मग सत्वे चोखाळी उघडती आत्मबोधाचे डोळे, तेथ मृगांबू सांजे वेळे होय जैसे. सायंकाळी मृगजळ निराश पावते, दिवस उतरलेला लागला, किरणे मंद झाली म्हणजे मृगजळ नाहीच होतं, त्याप्रमाणे शुद्ध अशा सात्विक त्यागाने आत्मबोधाचे डोळे उघडतात, म्हणजे आत्मबोध अंतकरणामध्ये रुजेल अशा प्रकारची अंतरंगामध्ये भूमिका तयार होते. पैसा बुद्ध्याधिका पुढा असतची विश्वाभास एवढा, तो न देखे कवनीकडा आकाश जैसे. आकाशाला मेघ केव्हा आले आणि केव्हा नाहीशी झाले याची वार्ता सुद्धा नसते, त्याप्रमाणेच तो सात्विक त्यागी बुद्धी मन प्राण इत्यादिका पुढे भासणारा एवढा मोठा जगाचा भास कोठेही पाहत नाही, म्हणजेच आत्मबोधामुळे अनात्म पदार्थाचा निराश होऊन जातो. न द्वेष कुशलम कर्म कुशली नामो शक्यते, त्यागी सत्व समाविष्टो मेधावी जन्म संशय. जो अशुभ कर्माचा द्वेष करीत नाही व शुभ कर्मामध्ये आसक्त होऊन राहत नाही, तोच त्यागशील सत्व गुणयुक्त बुद्धिमान व निशंक पुरुष असतो. आणि प्राचीनाचे निबळे आली कृती कुशला कुशली, ते व्योमांगी अभाळी विराली जैसे. प्रारब्धाच्या योगाने जी शुभ किंवा अशुभ कर्मे प्राप्त झालेली असतात ती त्याच्या दृष्टीने सात्विक त्यागामुळे
शुद्ध झाली असल्या कारणाने ज्याप्रमाणे आकाशात आभरे नाहीशी होऊन जातात, तैसी तयाची दिठी कर्मी चोखाळली किरीटी, म्हणून सुख दुःखी उठी पडे ना तू. त्याप्रमाणे शुभ कर्माने मिळालेल्या सुखाने तो उल्लसित होत नाही आणि अशुभ कर्माने मिळालेल्या दुःखाने तो गलित गात्र होत नाही. तेने शुभ कर्म जाणावे मग ते हर्षे करावे, का शुभा लागी व्हावे द्वेषी आना. शुभ कर्माची ओळख करून घेऊन ते आनंदाने करावे किंवा अशुभ कर्माचा द्वेष करावा असे त्याच्याकडून कधी घडून येत नाही. तरी या विषयीचा काही तया एकही संदेह नाही, जैसा स्वप्नाच्या ठाई जागी नलिया. स्वप्नातील घडलेला दृश्य पसारा जागा झाल्यानंतर तो मिथ्या वाटतो, त्याप्रमाणेच शुभ आणि अशुभ कर्मापासून प्राप्त होणारे सुख दुःख सुद्धा मिथ्या आहेत याबद्दल त्याच्या मनामध्ये कधी संशय नसतो. म्हणवणी कर्म आणि करता या द्वैत भावाची वार्ता, नेने तो पंडुसुता सात्विक त्यागू. म्हणूनच अर्जुन, हे कर्म आणि मी करणारा करता या द्वैत भावाची गोष्टही जो जाणत नाही, हा सात्विक प्रकारचा त्याग होय. ऐशिनी कर्मे पार्था त्यजिली त्यजती सर्वथा, अधिके बांधती अन्यथा सांडिली तरी. अर्जुना, अशा प्रकारे द्वैतरहित होऊन जर कर्मे केली तर ती खरोखरच सोडली जातात आणि त्या व्यतिरिक्त अन्य प्रकाराने सोडलेली कर्मे अधिकच त्या व्यक्तीला बंधनामध्ये अडकवतात. नाही देवव्रता शक्यम त्यक्तुम कर्माण्य शेषता, यस्तु कर्मफल त्यागी सत्यागीत्यधीयते. शरीरधारी जीवाला सर्व कर्मे संपूर्णतः टाकून देणे कधीच शक्य नसते, परंतु जो कर्माच्या फळाचा त्याग करतो तो खरा खरा त्यागी असतो. आणि आगास विसाची मूर्ती लाहुनी देहाची, खंती करती कर्माची ते गावंडी गा. हे पहा अर्जुना, हा ध्येय धारण करून जे लोक कर्माचा तिटकारा करतात ते गावंढळ लोक आहेत. मृत्तिकेचा विटू घेऊनी काय करील घटू, घेऊता तंतू पटू सांडील तू. जर घट म्हणजे मडक्यानं जर मातीचा तिटकारा केला तर काय घडून येईल, किंवा वस्त्राला तंतूचा त्याग कसा काय करता येईल. सर्व वस्त्रच ज्या तंतूंनी बनलेलं असतं त्या तंतूचा त्याग वस्त्राने कसा काय करावा. देवीची वन्नित्वांगी आणि उभे उभगणे आगी, की तो दीप प्रभे लागी द्वेष करील काही. उष्णता हेच ज्याचे स्वरूप आहे, असा अग्नी आपल्या उष्णतेला कसा काय त्रासून जाईल, किंवा दिवा आपल्या प्रकाशाचा द्वेष कसा काय करेल. हिंग त्राशिला घाणी तरी कैचे सुगंधत्व आणि, द्रव सांडुनी पाणी केर आहे ते. हिंग आपल्या कंटाळवाण्या वासाला जर त्रासून गेला तर तो सुगंध तो कुठून आणणार, आणि पाणी आपला पातळपणा टाकून कुठे राहील, कसे काय राहू शकेल. पैसा शरीराचे नियाभासे नांदत जवसे, तव कर्म त्यागाचे पिसे कायसे तरी. त्याप्रमाणेच शरीराच्या रूपाने जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत कर्मत्यागाचा वेडेपणा अजिबात करता येणार नाही. आपण लाविजे टिळा म्हणून पुसुये अवलिळा, माघाली फेरी निळा का करू गा. अर्जुना, कपाळाला आपणच गंध लावतो म्हणून ते सहज पुसताही येते, परंतु कपाळालाच लावणे आणि काढणे करता येईल काय. म्हणजे गंध कपाळ स्वतःला लावून घेईल काय, ते हाताने लावलं जातं पण कपाळाला स्वतःला लावता येत नाही. तैसे वीत सोयी आदरिले म्हणून तेजुई तेजिले, परी कर्मची देह आतले ते का सांडिल गा. त्याप्रमाणेच विहित म्हणजे आपल्या अधिकारानुसार प्राप्त झालेले कर्म, कर्माचा आपणच आदर केला असल्यामुळे त्या कर्माचा त्याग केला तर तो त्याग करता येतो, पण कर्मानेच देहाला व्यापले असल्यामुळे
ते देहाला कसा काय सोडता येईल? त्यामुळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कर्म सुटू शकत नाही, सोडता येत नाही आणि सोडूही नाही. जे श्वासोच्छ्वासवरी होत निजे नियाही वरी, काही न करण्याची परी होती जयाची. आपण झोपले असताना काहीच कर्म घडले नाही असे जर म्हणावे तर श्वास घेणे आणि सोडणे हे कर्म होतच राहत असते. या शरीराचे निमिसके कर्म ही लागले असिके, जीता मेल या नटके या रीती. या शरीराच्या निमित्ताने कर्म हे पाठीलाच लागलेलं आहे. जिवंत असताना आणि मेल्यानंतर सुद्धा या प्रकारचे ते थांबत नाही. यया कर्माते सांडिती परी एकीची ते अवधारी, जे करिता न जाय जे हारी फळाशेची. कर्माचा त्याग करण्याचा एकच उत्तम मार्ग आहे. तो मार्ग असा की कर्म करीत असताना त्याच्यापासून प्राप्त होणाऱ्या फलाच्या इच्छेच्या स्वाधीन होऊ नये, म्हणजे कर्माच्या फळाचा त्याग करावा आणि खुशाल कर्म करावे. कर्म फळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोध उद्दीपे, हेथ रज्जू ज्ञाने रूपे व्याळ शंका. कर्मापासून प्राप्त होणारे जे फळ आहे ते ईश्वराच्या चरणावर समर्पण करावे. ईश्वराच्या प्रसादाने आत्मज्ञान प्रकट होते, तेव्हा दोराच्या ज्ञानाने ज्याप्रमाणे सर्पाची शंका नाहीशी होते, तेनी आत्मबोधे तैसे अविद्येसी कर्मनाशे, पार्था तेजजे जय ऐसे तै तेजले होयो. त्याप्रमाणे त्या आत्मबोधाने अविद्येसहित कर्माचा बंध तुटून जातो. अर्जुना, अशा प्रकारचा त्याग जेव्हा घडून येतो तेव्हा तो खराखुरा त्याग होतो. म्हणून या परी जगी कर्मे त्यजी तू महात्यागी, हेर मूर्छने नावरोगी विश्रांती जैसे. म्हणून या प्रकाराने जगात जो कर्माचा त्याग करतो तोच खरा महात्यागी होय. त्याच्याशिवाय दुसरा त्याग म्हणजे जशी रोग्याला मूर्छा आली असता तो जसा विश्रांती घेतो त्याप्रमाणेच अशा लोकांचा कर्मत्याग घडून येतो. पैसा कर्मीशिनी एकी, तो विसावू पाहे अनिकी, दांडे याचे घायबुकी धाडणे जैसे. तसे तो एका कर्माने शिनला म्हणून दुसऱ्या कर्माचा आश्रय घेऊन विसावा घेऊ पाहतो. असे करणे म्हणजेच दंडुक्याचे घाव चुकवण्यासाठी बुक्क्यांचा मार सहन करण्यासारखे आहे. परी ही असो पुढती तोची त्यागी त्रिजगती, जेने फल त्यागे निष्प्रती नेले कर्म. आता याचा पुढील विस्तार पुरा करतो. कर्माच्या फळाचा त्याग करून कर्माला ज्याने कर्मरहित स्थितीला पोहोचवले तोच या त्रैलोक्यात खराखुरा त्यागी होय. अनिष्टमिष्टम श्रियं तु त्रिविधं कर्मणः फलम्, भवत्य त्यागिनां प्रेक्ष्यो न तु संन्यासिनां क्वचित्. जो कर्माचा वर सांगितल्याप्रमाणे खरा त्याग करीत नाही त्याला मेल्यानंतर अनिष्ट, इष्ट आणि मिश्र अशी 3 प्रकारची कर्माची फळे मिळतात. ज्ञानप्रधान संन्यास करणाऱ्याला ही फळे मिळत नाहीत. हे रवी तरी धनंजया त्रिविधा कर्मफळा गायया, समर्थते की भोगावया जे न सांगितीची आशा. अर्जुना, जे कर्माच्या फळाची आशा सोडून देत नाहीत तेच या 3 प्रकारच्या कर्माचा भोग भोगण्यास योग्य आहेत. आपणची विभुनी दुहिता की न मम म्हणे पिता, तो सुटे की प्रतिग्रहिता जावाई शिरके. वडील स्वतःच मुलीच्या जन्माला कारणीभूत होऊन कन्यादान करतो, त्यावेळी ती माझी नाही न मम असे म्हणतो आणि तो त्यातून सुटतो, पण दान घेणारा जावई मात्र त्यामध्ये पूर्णपणे अडकतो. विषाची आगरी वाहते ते विकिता सुटले जिते, हेर निमाले जे घेते वेसोनी मोले. विषाच्या बागाची लागवड करणारे किंवा विषाचा साठा डोक्यावर वाहणारे विषाच्या बागा किंवा गठ्ठे विकून विषबाधेपासून सुटतात आणि जिवंत राहतात. पण जे दुसरे पैसे देऊन ते विकत घेतात आणि सेवन करतात ते मात्र आपल्या प्राणास मुकतात. तैसे करता कर्म करू अकर्ता फळाशा न धरू, हे न शके आवरू दोहिते कर्म. त्याप्रमाणेच
अहंकार धारण करणारा कर्माचा करता कर्म करो किंवा अहंकार रहित झालेला अकर्ता कर्माच्या फळाची इच्छा न करू, या ठिकाणी कर्म दोघांनाही सोडू शकत नाही. म्हणजे दोघांच्याही मानगुटीवर कर्म बसते. वाटे पिकली या वृक्षाचे फळ अपेक्षित याचे, देवी साधारण कर्माचे फळ घेत या. वाटेवर असणाऱ्या झाडाचे पिकलेले फळ जो त्याची इच्छा करील त्याला ते प्राप्त होते. त्याप्रमाणे कर्माचा अहंकार धारण करणाऱ्या प्राकृत पुरुषाला कर्माच्या फळाची अपेक्षा असल्यामुळे यच्चावत कर्माचे फळ त्याला मिळत राहते. परी करुणी फळणे घे तो जगाचा कामी नरहे, त्रिविध जग वघे कर्म फळ हे सर्व 3 प्रकारचे जग कर्माचेच फळ आहे. जो कर्म करून कर्माच्या फळाची इच्छा करीत नाही तो जगातील सुखदुःखात्मक भोगापासून अलिप्त असतो. देव मनुष्य स्थावरू यया नाव जगडंबरू, आणि हे तव 3 प्रकार कर्मफळाचे. देव मनुष्य आणि स्थावर यालाच जगडंबर म्हणजे जगत असे म्हणतात. आणि हे 3ही प्रकार कर्माच्या फळापासूनच प्राप्त होतात. तेची एकगा निष्ठो, एक ते केवळ इष्टो, आणि एक इष्टानिष्टो त्रिविध ऐसे. ते कर्मफळ अनिष्ट प्रकारचे असते, केवळ इष्ट प्रकारचे असते, किंवा एक इष्ट आणि अनिष्ट असे मिश्र अशा 3 प्रकारचे मिळून असते. परी विषयमता बुद्धी अंगी सुनी अविधी, प्रवर्तती जे निषेधी को व्यापारी. परंतु विषयाधीन झालेली बुद्धी शास्त्रबाह्य कर्माच्या ठिकाणी उद्युक्त होऊन धर्माने निषिद्ध ठरवलेली वाईट अविधियुक्त कर्मे जेव्हा करू लागते, तेच क्रमी कीटलोष्टो हे देह लाहती निकृष्टो, तया नामते अनिष्टो कर्म फळू. तेव्हा अशा प्रकारच्या कर्माने क्रमी कीटक पाषाण हे नीच देह प्राप्त होतात. त्याला अनिष्ट कर्मफल असे म्हटले जाते. का स्वधर्मा मान देता स्वाधिकार पुढा सुता, सुकृत की जे पुसता आमना याते. किंवा स्वतःच्या धर्माचा आदर करून व स्वतःचा अधिकार पात्रता पुढे ठेवून जेव्हा पुण्यकर्म केले जाते, तै इंद्रादिक देवांची देही लाहिजती सव्यसाची, तया कर्मफळा इष्टाची प्रसिद्धी गा. तेव्हा इंद्रादिक देवांचे ध्येय त्याला प्राप्त होतात. त्याला इष्ट कर्माचे फळ असे म्हटले जाते. आणि गोड आंबट मिळे तीर्थ रसांतर फरसाळे, कुठे दोही वेगळे दोही जिनते. आणि गोड आणि आंबट रस एके ठिकाणी मिसळले असता दोहोकडून वरचढ असा भिन्न रुचीचा तिसराच रस तयार होतो. रेचकची योग वशे होय संभावया दोषे, सत्यासत समरसे सत्या सत्यचे जिनिजे. योग प्रक्रियेने रेचक कुंभक साधणारा होतो, किंवा आयुर्वेद शास्त्रात सांगितल्याप्रमाणे रेचन करणारे औषधच मिश्र द्रवाच्या योगाने स्तंभन करण्यास कारणीभूत होते. त्याप्रमाणे सत्य आणि असत्य यांच्या सामरस्याने सत्य असत्याहून निराळीत असे कर्मफल निर्माण होते. म्हणोनी समभागे शुभाशुभे मिळोनी अनुष्ठानाचे उभे, तेने मनुष्यत्व लाभे ते मिश्र फळू. म्हणून शुभ आणि अशुभ फळे यांचे सारखे मिश्रण होऊन जी कर्मफळाची उभारणी होते तिच्या योगाने मनुष्य देह प्राप्त होतो. हे कर्माचे इष्ट आणि अनिष्ट म्हणजेच मिश्र फळ आहे असे समजावे. ऐशी त्रिविधया भागी कर्मफळ मांडलिसे जगी, हे न सांडी तया भोगी जे सुदले आशा. याप्रमाणे या जगामध्ये अशा 3 प्रकारचे कर्माचे फळ तयार होते. जे कर्मफळाच्या आशेत सापडले त्यांना कर्मफल हे भोगावेच लागते, ते त्यांना सोडत नाही. जेथ जिव्हेचा हात फाटे तव जीविता वाटे गोमटे, मग परिणामी शेवटे अवश्य मरणो. जेव्हा खाण्याची वासना अनिवार्य वाढते तेव्हा खाण्याच्या वेळी खाताना बरे वाटते, पण त्याचा परिणाम शेवटी मरणामध्ये होतो. समचोर मैत्री चांगू जवन पविजे ते दांगू, सामान्या बलियांगू
नशिवे तऊ. जोपर्यंत जंगलात प्रवेश होत नाही तोपर्यंत सोबतच्या चोराची मैत्री चांगली आहे असे वाटते, किंवा वेश्या तोपर्यंतच चांगली जोपर्यंत तिच्या अंगाचा स्पर्श आपल्याला होत नाही. तैशी कर्मी करिता शरीरी लाहती महत्वाची फरारी, पाठी निधनी कसरी पावती फळी. त्याप्रमाणे शरीराने कर्म करीत असतानाच त्या कर्माचा मोठेपणा असतो, मात्र शरीर पडल्यानंतर एकदम त्या कर्माची फले प्राप्त होतात. जैसा समर्थानी रुनिया मागू आला बाईनिया, न लोटे तैसा प्राणिया पडे तो भोगू. सावकार ऋणकोला कर्जाची मुदत संपताच वायदा मागण्यास आला असता ते देणे जसे चुकवता येत नाही, त्याप्रमाणे जीवाला कर्माचा भोग चुकवता येत नाही, तो भोगावाच लागतो. मग कनिसोनी कनझडे तो विरुढला कनिसा चढे, बुडती भूमी पडे बुडती उठी. कणसातून दाण्याचा कण झडून तो जमिनीवर पडतो, तो जमिनीतून अंकुरला म्हणजे त्याचे पुन्हा कणीस होते, पुन्हा दाणे जमिनीवर पडून पुन्हा कणसे येतात. तैसे भोगीची फळ होयो ते फळांतरे वीत जायो, चालता पायी पायो जिनिजे जैसा. एक पाय पुढे आणि एक पाय मागे, नंतर पुढील पाय मागे आणि मागील पाय समोर, असे जसे पायाने चालले असताना जशी वाटचाल केली जाते, त्याप्रमाणे शरीराकडून घडलेल्या कर्माचे फळ भोगीत असताना आणखी कर्मे घडून ती नाना प्रकारची दुसरी फळे प्रसवतात. म्हणजे एका कर्मातून त्याची फळं मिळतात, ती फळं भोगत असताना दुसरी कर्म घडतात आणि त्यातून पुन्हा नवीन फळं भोगावीस मिळतात. असं हे कर्माचं दुष्ट रहाटगाडग दुष्ट चक्र हे सातत्यानं चालू राहतं. उताराची सांगडी ठाकेती ऐली चथडी, देवी न मुकी जती ओढी भोग्याची. ज्याप्रमाणे ने आण करणाऱ्या नावेला ती ज्या तीरावर थांबेल ते तीर परतीला जायचे असल्याने तिला अलीकडील तीरच असते, पलीकडचे तीर नसते, म्हणून दोन्ही तीरे तिला समानच असतात. त्याप्रमाणे भोग्य पदार्थाच्या ओढी थांबत नाहीत. पै साध्य साधन प्रकारे फळभोग तो पसरे, एवं गोविले संसारे अत्यागी ते. साध्य आणि साधन प्रकाराने फलांचा भोग विस्तार पावत असतो. याप्रमाणे ज्यांना खरा त्याग साधला नाही ते संसाराच्या पाशामध्ये गुंतले जातात. एरवी जाती पुष्पांचे विकसने, त्याची नाम जैसे सुकणे, तैसे कर्म मिशे न करणे केले जिही. जाईच्या फुलाचे उमलणे म्हणजेच जसे त्या फुलाचे सुकणे होय, कारण जाईचं फुल फार वेळ तसंच टवटवीत राहत नाही, ते ताबडतोब सुकते. त्याप्रमाणे ज्याने कर्माच्या निमित्ताने कर्म निष्कृत केले म्हणजे कर्माला निमित्त झाला तरी कर्तृत्व जो अंगी लावून घेत नाही. बीजची वरोशी वेचे, तेथ वाढती कुळवाडी खाचे, देवी फळ त्यागी कर्माचे सारिली कामू. पेरणीचं बीजच जर पोटासाठी संपून टाकलं तर भरभराटीला येणारा शेतकरी सुद्धा आणि त्या शेतकऱ्याचा व्यवहार नाश पावतो. त्याप्रमाणेच कर्माच्या फळाच्या त्यागाने कर्माचे मूळच नाहीसे होते. ते सत्वशुद्धी सहाकारी गुरु कृपामृत तुषारे, साशिन्न लेनी ओसरे द्वैत दैन्यो. अशी निष्कृत म्हणजे फळाचा संबंध सुटलेली कर्म सत्वशुद्धीच्या साह्याने अंतकरण शुद्ध झाल्याने व गुरुकृपारूपी अमृताच्या ओलाव्याने तरतरीत झाले असता द्वैत रूपी दैन्य नाहीशी होऊन जाते. तेव्हा जगदावास मिशे स्फुरेते त्रिविध फळनाशे, हेथ भोगता भोग्या पैसे निमाले हे. जगताच्या भासामुळे स्फुरणारे इष्ट अनिष्ट आणि मिश्रित असे जे तीन प्रकारचे कर्माचे फळ प्रतीतीस येते तेच सात्विक त्यागाने नाहीसे झाले असता भोक्ता आणि भोग्य हे आपोआपच नाहीसे होऊन जातात. घडे ज्ञान प्रधान ऐसा संन्यास जया विरेश, तेची फळभोग सोसा मुकले गा. हे वीरश्रेष्ठ अर्जुना, अशा प्रकारचा ज्ञान प्रधान संन्यास ज्यांना साधला ते फलभोगाच्या हव्यासापासून मुक्त होतात. आणि किर संन्यासे
जै आत्मरूपी दिठी पैसे, जै कर्म एक ऐसे देखणे आहे. खरोखर असा संन्यास साधून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दृष्टी स्थिरावली म्हणजे कर्म एक अशी वस्तू आहे असे भाषेल तरी काय. म्हणजे कर्म नावाची एखादी गोष्ट आहे, काहीतरी आहे असं त्याला वाटत नाही. पडोनी गेली या भिंती, चित्रांची केवळ होय माती, का पाहिले या राती अंधारे उरे. भिंत पडून गेल्यानंतर त्या भिंतीवर काढलेली जी चित्र असतात त्या चित्रांची मातीच होते. किंवा रात्र संपून उजाडल्या नंतर जसा अंधार पूर्णपणे नाहीसा होऊन जातो. जै रूपची नाही उभे, तै छाया काह्याची शोभे, दर्पणे विन बिंबे वदन केपांग. जेथे मुळात वस्तूच नाही तर त्याची सावली कशी काय येणार. आरशाशिवाय मुखाचे प्रतिबिंब कसे काय दिसेल. पेटलिया नजरेचा ठावू, कैचा स्वप्नाशी प्रस्तावू, मग सत्य की ते वावू कोण म्हणे. झोप नाहीशी झाली आणि मनुष्य जागृत झाला म्हणजे कसे काय स्वप्न पडणार. मग स्वप्न खरे की खोटे हे तरी कोण म्हणणार. तैशी गा संन्यासीनी, तव विद्येशीची नाही जिने, मातेचे कार्य कोणे घे पेरिजे. त्याप्रमाणेच या ज्ञान प्रधान संन्यासाने अविद्याच जिवंत राहत नाही, तर मग त्या अविद्येच्या कार्याशी म्हणजेच कर्मफलाशी देणे घेण्याचा व्यवहारच संपून जातो. या प्रकारचा व्यवहार मग त्या ठिकाणी कोण करणार. म्हणून संन्यासी पाही, कर्माची गोठी की जेल काही, परी अविद्या पुल्या देही आहे जैका. म्हणून संन्यासाच्या ठिकाणी कर्माचा परिणाम काय होणार. परंतु आपल्या देहाच्या ठिकाणी जोपर्यंत अविद्या लागलेली आहे, म्हणजे देह म्हणजेच आत्मा अशी बुद्धी जोपर्यंत आहे, कर्तेपणाचे निथावे, आत्मा शुभाशुभे रावे, दृष्टी भेदाची राणीवे रचली शेजे. जेव्हा दृष्टी भेदाच्या राज्यावर आरूढ होते तेव्हा जीव मी कर्माचा करता आहे या अहंकाराने पुण्यरूप किंवा पापरूप कर्म करण्याकडे धाव घेतो. तै तरी गा सुवर्णा, बीजावळी आत्मया कर्मा, अपाडे जैशी पश्चिमा पूर्वेशी का. तेव्हा चांगले वर्म जाणणाऱ्या हे अर्जुना, ज्याप्रमाणे पूर्व आणि पश्चिम यामध्ये खूप मोठे अंतर असते, त्याप्रमाणेच आत्मा आणि कर्म यांचा भिन्नपणा आहे. श्री कृष्णार्पणमस्तु. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की